नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छोटीशी हँड पर्स कशी स्टिच करायची हे बघणार आहोत, अगदी फिनिशिंगमध्ये। तुम्हाला जर शिलाई कामाची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। ही पर्स बनवण्यासाठी मी इथे एक फॅब्रिकचं पीस घेतलेलं आहे। याचं मेजरमेंट आहे 12.5 बाय 9.5 इंच। तसेच एक मी नॉन वूवनचं फॅब्रिक घेतलेलं आहे। याला उभं फोल्ड केलेलं आहे, सेंटर पॉइंट मार्किंग केला आणि जी ओपन बाजू आहे तिथून 2 इंच आडवं आणि 2 इंच उभं असं मार्किंग केलेलं आहे ओपन बाजूकडे। तिथे असा गोलाकार आकार देऊन घेतला आणि ते कटिंग करून घेतलं। सेम याच पद्धतीने नॉन वूवनचं फॅब्रिक सुद्धा कटिंग करून घेतलं। इथे 10 इंचाची झिप घेतलेली आहे। हा एक सिंगल पीसच घेतलेला आहे मेन फॅब्रिक, त्याच्यावर इथे वरच्या बाजूने झिप लावून घेतली। 9.5 बाय 4.5 इंचाचे 2 फॅब्रिकचे पीस घेतलेले आहेत। त्याला नॉन वूवन आतमध्ये लावून घेतले आणि चारही बाजूने स्टिच करून घेतलंय। आता ही जी झिप लावलेली आहे त्याच्यावरती हातला एक पीस ठेवला आणि इथे वरती स्टिच करून घेतलं। हा जो वरचा पीस आहे तो आतमध्ये टर्न केला आणि वरती एक दाब शिलाई देऊन घेतली। झिपच्या दुसऱ्या बाजूने इथे नॉन वूवनचं फॅब्रिक लावून घ्यायचं आहे। तर झिप सरळ ठेवली, त्याच्यावर हे नॉन वूवनचं फॅब्रिक ठेवलं आणि इथे स्टिच करून घेतलं। त्याच्यानंतर हे असं टर्न केलं आणि ह्या बाजूने इथे दुसरा जो हा पीस आहे तो लावून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही एका बाजूला काढून घेतलं, नॉन वूवन आणि हा जो पीस आहे जोडलेला तो, आणि त्याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घेतली, टॉप स्टिच दिली। आता हा पीस आपला असा रेडी झालेला आहे। इथून झिपच्या वरून इथे 4 इंचावर मार्किंग केलं, इथे पण 4 इंचावर मार्किंग केलं। तिथे एक अशी लाईन ड्रॉ करून घेतली। त्याच्यानंतर आता हे जे आतले 2 पीस आहेत ते पकडले, असे एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घेतले आणि त्याला स्टिच करून घ्यायचे खालच्या बाजूने। मध्ये थोडंसं गॅप ठेवायचं आहे, मध्ये स्टिचिंग करायचं नाही आहे। आता हा मेन फॅब्रिकचा पीस आहे तो असा फोल्ड करून घेतला आणि नॉन वूवन सुद्धा त्याच प्रकारे फोल्ड करून घेतलं। गोलाकार आकारला बरोबर तो आकार मॅच झाला पाहिजे। नॉन वूवनचं सेंटर पॉइंट काढून घेतलं आणि वरून इथे 1 इंचावर मार्किंग केलं आणि इथे मॅग्नेटिक बटनचा जो वरचा पार्ट आहे पातळवाला तो लावून घेतला आणि ते व्यवस्थित जोडून घेतलं। आता हा मेन जो पीस आहे तो असा फोल्ड केला, जिथे झिप आहे आपली तिथेपर्यंत, तिथे एक मार्किंग करून घेतलं। एक काठाचा कपडा घेतलाय मी वेस्ट फॅब्रिक आणि तो इथे लावून घेणार आहे। तर इथे मी 5 इंचाचं हे कपडा कटिंग करून घेतला, त्याचं सेंटर पॉइंट मार्किंग केलं। इथे मोर पूर्ण नाही आहेत, पण जसे होते तसे मी ॲडजस्ट केलेले आहेत। सेंटर मार्किंग केलं, सेंटरला सेंटर मॅच करत हा कपडा जो आहे तो इथं असं ठेवून घेतला। खालचं फॅब्रिक सरळ आहे, त्याच्यावर हे काठाचं फॅब्रिक उलटं ठेवलं आहे आणि जिथं लाईन ड्रॉ केली होती तिथेच बरोबर ठेवून त्याच्यावर एक स्टिच करून घेतली। त्याच्यानंतर हा पलटी केला असा, इथे पाहिजे असेल तर वरून तुम्ही दाब शिलाई देऊ शकता, मी दिलेली नाही आहे। आणि जसं आकार आहे त्याप्रमाणे इथं स्टिच करून घ्यायचं, एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं। तर हे आता मेन जो फॅब्रिकचा पीस आहे तो रेडी झालेला आहे। आता हे जे आपण 4 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथे हे फोल्ड करून घेतलं आणि नॉन वूवन आतल्या बाजूने फोल्ड करून घेतलं। त्याच्यानंतर जसा आकार आहे त्याप्रमाणे इथं स्टिच करून घ्यायचे, कडेने दोन्ही बाजूने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून संपूर्ण राऊंडवर इथे स्टिच करून घ्यायचे। डबल शिलाई देऊन घेतली आणि एकसारखं शिलाई मार्जिन ठेवायचं। ह्या गोलाकार आकारावर छोटे छोटे कट देऊन घेतले। जी ओपन बाजू आहे इथे ओपन ठेवलं होतं थोडंसं, तिथून पर्स सरळ करून घ्यायची आहे। सरळ केल्यानंतर मॅग्नेटिक बटनचा दुसरा पार्ट जो आहे तो इथे लावून घ्यायचा आहे। तर जे ओपन ठेवलेलं होतं आपण आतमध्ये, तर तिथूनच व्यवस्थित आतमध्ये हे करून ते लावून घ्यायचं आहे इथे मॅग्नेटिक बटन, म्हणजे आतून पण त्याची फिनिशिंग चांगली दिसते। आणि जे ओपन ठेवलं होतं तिथं स्टिच करून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर अशी ही पर्स आपली तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। शिवायची खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला पण शिलाईचे व्हिडिओ पाहण्यात असा इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता।
व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.